आणि अखेर शिंदेना धक्का बसलाच। कोर्टाचा असा काही निर्णय ज्यामुळे शिंदे सेनेची झोप उडाली। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी अशी काही बाजू मांडली की सगळी गेम फिरवली। होय, या क्षणाची सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी येत आहे, ज्यामुळे शिंदे सेनेचे आमदार, शिंदे सेनेचे खासदार या सगळ्यांना मोठा दणका बसलेला आहे। मागील 1 ते 2 दिवसापासून न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती। नेमका धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे जाणार, धनुष्यबाण चिन्हाचे खरे मालक कोण आहेत? परंतु यावेळी कपिल सिब्बल यांनी असा काही युक्तिवाद केला आणि अशी काही बाजू मांडली, असे काही पुरावे दाखवले, ज्यामुळे न्यायालय सुद्धा म्हणू लागलं की खरी शिवसेना ठाकरेंचीच। आणि आत्ताच एक मोठा ऐतिहासिक निर्णय दिला, ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच आनंदाचं वातावरण दिसत आहे आणि शिंदेना अक्षरशः रडायची वेळ, शिंदेना फुटला घाम। नेमका आता कोर्टाचा काय निर्णय आला? नेमका आता शिंदे पुढे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार की प्रहारमध्ये विलीन करणार? तसंच शिंदे पुढे आता कोणता सर्वात मोठा अडथळा निर्माण झाला? शिंदेंच्या आमदारांची आमदारकी जाणार? कोर्टाचा निर्णय काय सांगतो ते सगळं आपण तुम्हाला आता लगेच डायरेक्ट दाखवत आहे। नुसताच डायरेक्ट नाही तर कोर्टानं काय म्हणलं हे सगळं पुराव्यासकट सांगित आहे। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा, कारण की या व्हिडिओच्या शेवटी कोर्टानं कोणकोणत्या आमदारांना, कोणत्या खासदारांना अपात्र करण्याचा निर्णय सांगितला, कोणते मोठे मंत्री अपात्र होणार, त्या सगळ्या मंत्र्यांची यादीच आपण वाचून दाखवत आहे। नेमकं हे मंत्री आमदार कोणत्या मतदारसंघातले आहेत, कोणत्या जिल्ह्यातून आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला डायरेक्ट सांगणार, दाखवणार। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत लागेलच लागेल। अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही। आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच आपल्या या व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे। लगेच एक लाईक करा। अहो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली, त्यावेळी त्यांनी गावाखड्यातील तळागाळातील कार्यकर्ता एकत्र केला, ज्यांनी गाव पातळीवर, तालुका पातळीवर पक्षाची बांधणी केली, पक्ष संघटन वाढवलं आणि शिवसेनेला मोठं केलं। खरी शिवसेना कोणाची, या संदर्भामध्ये महाराष्ट्रभर एकच चर्चा निर्माण झाली की ही शिवसेना फक्त आणि फक्त ठाकरेंची। या शिवसेनेचे खरे मालक उद्धव ठाकरे साहेब। परंतु काही दिवसांपूर्वी शिंदे साहेब ही शिवसेना पूर्ण घेऊन भाजपसोबत गेले आणि ही शिवसेना आमचीच आहे असे म्हणू लागले। घटनेतील कायदा असा सांगतो की 1/3 बहुमत घेऊन जर तुम्ही एक गट घेऊन दुसऱ्यासोबत गेला किंवा वेगळे झाला तर तुम्हाला त्या गटाला कायद्यानुसार मान्यता दिली जाते। आणि त्याच कलमाचा, त्याच कायद्याचा फायदा घेत आजकाल एक मोठं राजकारण चालू आहे की 1/3 खासदार आमदार घेऊन वेगळा गट स्थापन करणे, ज्यामुळे त्याला मान्यता दिली जाते। त्यामुळे शिंदेंचे 6 खासदार फुटले, ममता बॅनर्जींचा पक्ष फुटला तो याच कारणामुळे। परंतु यावेळी मात्र न्यायालयानं असा काही निर्णय दिला की शिंदेंची झोप उडाली। नेमकं न्यायालय काय म्हणाले ते पुढे बघा। हिंदू हृदय आता थोड्याच वेळामध्ये हा युक्तिवाद सुरू होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत असतील, न्यायमूर्ती बागची असतील, त्याबरोबर न्यायमूर्ती मोहना असतील, या तिघांच्या खंडपीठापुढे, त्रिसदस्यीय खंडपीठापुढे ही महत्त्वाची अशी सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल जसं 2 दिवसांपासून युक्तिवाद करतायत, आजही तितक्याच ताकदीने कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जास्तीत जास्त कसं खिंडीत गाठता येईल या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून प्रयत्न असणार आहे। काल कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता, तो म्हणजे जर अशाच पद्धतीने सातत्यानं जो काही राजकीय पक्ष आहे आणि विधिमंडळ पक्ष आहे, यामध्ये राजकीय पक्ष 1967 मध्ये जो काही निर्णय देण्यात आला होता सुप्रीम कोर्टाकडून, भारत आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची बातमी आणखी एका समोर येते की या सुनावणीला आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवात झाल्याचं कळतंय। काल देखील ही सुनावणी झाली होती, आज देखील या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। जसं भरत तुम्ही म्हणालात की हे ज्या 3 नेत्यांच्या सह्या आहेत त्या संदर्भात आज युक्तिवाद कपिल सिब्बल या कोर्टामध्ये पुरावे सादर करून करताना बघायला मिळतील। हीच जी गोष्ट आहे सह्यांची, हीच या निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकते। नक्कीच, कारण की कपिल सिब्बल यांनी काल ज्या पद्धतीने युक्तिवाद केला, हा युक्तिवाद अत्यंत भावनिकरित्या होता। तो घटनेची मूल्य कशा पद्धतीने पायदळी तुडवली जात आहेत या सगळ्या संदर्भात होता। कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली, एकनाथ शिंदे बाहेर गेले आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली, अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचंही झालं। पश्चिम बंगालमध्ये आपण जर पाहिलं तर तृणमूल काँग्रेसनेही अशाच पद्धतीने निर्णय घेतला। त्या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून NCPI मध्ये स्वतःचं मर्जर केलं। अशा पद्धतीने जर लोकांनी जी मतं दिली आहेत त्या मतांचा अवमान केला जाणार असेल तर मतदानाला नेमका त्या मतदानाला अर्थ काय उरतो, अशा पद्धतीचा अत्यंत भावनिक आणि घटनात्मक दृष्ट्या
अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता कपिल सिब्बल यांनी काल भावनिकरित्या जो युक्तिवाद केला, आज त्याच युक्तिवादाला त्यांच्याकडून कागदपत्रांच्या माध्यमातून जो काही आधार दिला जाणार आहे, कागदपत्रांच्या माध्यमातून सगळे सबळ पुरावे मांडले जातील आणि कोर्टाला आपल्या बाजूने कोर्टाचा निर्णय कशा पद्धतीने वळला जाईल या सगळ्या संदर्भात कपिल सिब्बल हे अत्यंत जोरदारपणे, अत्यंत जोरकसपणे ठाकरेंच्या शिवसेनेची खिंड लढवताना पाहायला मिळतील. भरत, आपण पाहतोय आज सकाळी संजय राऊतांनी देखील एक ट्विट केलंय, तुमचा कार्यक्रम कायदेशीर मार्गानेच आटोपतो असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे देखील आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जेव्हा शिंदे साहेब भाजपसोबत गेले त्यानंतर धनुष्यबाण चिन्ह हे त्यांच्याकडेच होतं. त्या धनुष्यबाण चिन्हावर शिंदे साहेबांच्या आमदारांनी निवडणुका जिंकल्या, खासदारांनी निवडणुका जिंकल्या आणि शिंदे साहेबांचा पूर्ण गट धनुष्यबाणा चिन्हावरच लढला. परंतु कोर्टामध्ये आज सगळा खटला चालू होता. आत्ताच कोर्टामध्ये सगळा युक्तिवाद ऐकण्यात आला. नेमका धनुष्यबाण चिन्हाचे खरे मानकरी कोण, धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे जाणार या संदर्भामध्ये कोर्टाने आत्ताच महत्त्वाचा निर्णय दिला. त्यानुसार ठाकरे गटाला हे चिन्ह मिळणार नाही, तर ते चिन्ह गोठवले जाणार असा उद्धव ठाकरे यांचा कॉन्फिडन्स आहे. शिंदे गटाचा आणि ठाकरे गटाचा प्रत्येक कार्यकर्ता हेच म्हणत आहेत की दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊन काम करावं. आज गावाखेड्यातना तळागाळातल्या कार्यकर्त्याला हेच वाटतंय की दोन्ही गटांनी एकत्र येत परत पुन्हा एकजुटीने लढावं, जनतेच्या समस्या समजून घ्याव्यात, जनतेसाठी काम करावं. परंतु तसं होताना दिसत नाही. नुकताच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, जिथे ठाकरे गटाला 57 ते 58 जागा मिळाल्या, तसंच शिंदे गटाला 29 ते 30 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी असं वाटत होतं की शिंदे साहेब ठाकरे गटाला साथ देणार आणि परत पुन्हा दोन्ही शिवसेना एकत्र येत मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार. परंतु त्यावेळी सुद्धा तसं काही झालं नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रातला तळागाळातला कार्यकर्ता, गावाखेड्यातला प्रमुख सगळे नाराज झाले. परंतु आता तर सर्वात मोठी आनंदाची बातमी येत आहेत आणि धनुष्यबाण चिन्ह परत पुन्हा उद्धव ठाकरेंकडे. नेमकं कोर्टाने काय म्हणले, कोर्टाने नेमका महत्त्वाचा कोणता निर्णय दिला आहे, कोर्टामध्ये सगळं काय घडलं ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओच्या पुढे दाखवत आहे. फक्त पुढे व्हिडिओ बघत चला. 2 ते 3 वर्षापासून हा कोर्टात निर्णय चालू होता. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलेलं होतं आणि ठाकरे गटाने या चिन्हावरती चांगलं यश मिळवलं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आलेले होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला बऱ्यापैकी यश मिळालं होतं. लाडकी बहीण योजना आणि इतर योजनेमुळे भाजप आणि शिंदे गटाला मोठा फायदा झाला होता. महिलांनी भरभरून यश दिलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये बहुमताचे सरकार भाजपने बनवलेलं होतं. या सगळ्या घडामोडीवर नुकताच कोर्टामध्ये एक महत्त्वाची बातमी आली आणि एक महत्त्वाचा निर्णय झाला. त्यानुसार धनुष्यबाण चिन्हाचे खरे मानकरी हे उद्धवसाहेब ठाकरे आहेत आणि त्यांनाच ते चिन्ह भेटणार. जर त्यांना ते चिन्ह नाही भेटलं तर ते चिन्ह गोठवले जाणार आणि ते चिन्ह रद्द होणार. शिंदे गटाला दुसरं चिन्ह भेटण्याची शक्यता असून शिंदे गटासाठी ही सगळ्यात मोठी अपयशाची बातमी आहे. एकनाथ शिंदे साहेबांना हा सर्वात मोठा धक्का बसणार असून कोर्टाचा निर्णय संपूर्ण शिंदे गटासाठी मोठा निर्णय ठरणार आहे. नुसतं चिन्ह जाणार नाही तर काही आमदार आणि मंत्री सुद्धा ठाकरे गटाकडे येणार, याची सुद्धा आता गुप्तचर्चा